आज घर बांधताना लोक विचार करतात, माझं घर जे समजा 1000 स्क्वेअर फूटचं मला घर बांधायचंय, तर ते बांधण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्टरनी मला अमाऊंट दिले 25 लाख रुपये आणि एक कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय 30 लाख रुपये. लोक विचार करतात की नाही, जो 25 लाख रुपये म्हणतोय मी त्याच्याकडूनच माझं घर बांधून घेईन. पण त्यांनी ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजेत की तो 25 लाखामध्ये काय देतोय आणि हा 30 लाखामध्ये काय देतोय. कारण 25 लाखामध्ये जर तो तुम्हाला स्टीलचं जे काही वापर आहे किंवा कन्झम्पशन आहे तो तुमचा 2 kg असेल, तर हा 30 लाखावाला तुमचा पर केजीला किंवा पर स्क्वेअर फुटला 3 किलो तो तुमचा स्टील वापरणार आहे. म्हणजे त्या स्टीलमुळे तुमचा तो स्ट्रेनचा पार्ट आला. तो सिमेंट किती वापरतोय किंवा खडी किती वापरतोय किंवा जे काही मटेरियल वापरतोय, जे काही मिक्सचर वापरतोय, आपण तिथं बघायला नाही IS कोड नुसार वापरतोय का, ऍज पर स्टँडर्ड वापरतोय का, ह्या गोष्टी बघायला नाहीये. त्याच्यामुळे मी आपल्या व्ह्युअर्सला सांगल, जेव्हा कधी तुम्ही तुमच्या घराचं बांधकाम कराल त्यावेळेस तुम्ही जरी कॉस्ट जास्त असेल किंवा कॉस्ट कमी असेल तरी दोन गोष्टी कधी कम्पेअर करा. जास्त कॉस्ट वाला काय सर्व्हिस देतोय आणि कमी अमाऊंट वाला काय तुम्हाला सर्व्हिस देतोय, हे खूप महत्वाचा पार्ट आहे.